नमस्कार. इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर संजय शिवपूजे येत आहेत. हे मूळचे लातूरचे. 10वीपर्यंत शिक्षण देशी केंद्र विद्यालयात झालं. 11वी-12वीचं शिक्षण देखील दयानंदमध्ये झालं आणि त्यानंतर MBBS, MD, DM हे सगळं शिक्षण मुंबईत झालं. मुंबईमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं आणि गेल्या जवळपास 7-8 वर्षापासून ते लातूरमध्ये स्वतःचा व्यवसाय करतायत. झालं आहे असं, आपण पाहतो आहोत, अगदी लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत हृदयरोगाचं प्रमाण अतिशय वेगानं वाढतं आहे. आहार-विहार पद्धत बदलली आहे, हवामान बदलामुळं प्रदूषणाचं प्रमाण वाढलं आहे, अनेक त्याच्या गोष्टी आहेत. तर या सर्व प्रश्नांकडे घाबरून जाऊन चालणार नाही आपल्याला. या प्रश्नाला भिडताना नेमकं काय करायला पाहिजे आणि हृदयरोगाचं प्रमाण हे केवळ आपल्याकडे वाढतं आहे की जगातच वाढतं आहे, आपण प्रत्यक्ष डॉक्टर शिवपूजेंकडनं जाणून घेऊया. सर नमस्कार. मी जो उल्लेख केला की गेल्या काही वर्षात आपल्याकडे असं म्हणतात अक्षरशः 1-2 वर्षाच्या मुलाला देखील हृदयरोग जडतोय, त्यालाही प्रॉब्लेम होत आहेत. अशी नेमकी कारणं काय आहेत की कशामुळे हे सगळं होतं आहे सर? हृदयरोग, आपण जे हृदयरोग म्हणतो मेजरली तो हार्ट अटॅक संबंध बोलत असतो. पण हृदयाची वेगवेगळी आजार असतात. जसं जन्मजात हृदयाचे काही आजार असतात, काही आजार असतात जी वॉलची असतात, झडपेची आजार म्हणतो आम्ही. काही आजार असतात जी हृदयाची गती कमी जास्त होते त्यामुळे उद्भवतात. काही आजार हार्ट फेल्युअर म्हणजे हृदयाची काम करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे पेशंटला धाप लागायला लागते, ती आजार असतात. आणि जे आपण हार्ट अटॅक म्हणतो म्हणजे हृदयाची जी मूळ 3 रक्तवाहिन्या आहेत, त्या 3 रक्तवाहिन्यापैकी एखाद्या रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे आणि रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे, त्या बाजूला रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होते, ज्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. ह्या अशा वेगवेगळ्या स्वरूपात हृदयरोग असतो, त्यामुळे तो वेगवेगळ्या वयामध्ये प्रेझेंट होतो. अच्छा, पण आता हे जे तुम्ही म्हणालात हे आपल्याकडे पूर्वीपासून होतं का आत्ता काही वाढलं आहे? नाही, हे आजाराचं स्वरूप हे असं पूर्वीपासून होतं. आता मागच्या एक 20 ते 30 वर्षामध्ये तरुण वर्गामध्ये जो आजार आढळतो त्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे. त्याचं अनेक कारणं आहेत, म्हणजे जीवनशैली, आहार व्यवस्था आणि बाकीचे काही आम्ही त्याला रिस्क फॅक्टर असं म्हणतो, ही आजार होण्याची कारणं, याच्यामुळं याचं प्रमाण वाढलं आहे. तसं पाहायला गेलं ना तर वर्ल्ड वाईड म्हणजे जागतिक टक्केवारीमध्ये भारतामध्ये हृदयरोगाचं प्रमाण फार जास्त आहे. अच्छा. भारतीय असणं हा सुद्धा एक रिस्क फॅक्टर आम्ही समजतो. अरे बापरे. म्हणजे आपल्याला अनुवंशिकतेनं आपण उंचीनं थोडे कमी आहे. बरं. आणि आपलं जेनेटिक्स जे बनलेलं आहे त्याच्यामध्ये जे ओव्हरऑल हृदयविकाराचं आपण प्रमाण बघतो, तो भारतीय लोकांमध्ये हा आजार जागतिक लोकांपेक्षा एक 10 ते 20 वर्ष लवकर उद्भवतो. अरे बापरे. बरं. आणि ज्यावेळेस पहिल्यांदा आजार उद्भवतो त्यावेळेस हा आजार एका नसमध्ये ब्लॉकेज होण्याच्या ऐवजी दोन्ही नसामध्ये सोबत ब्लॉकेज झाले. अच्छा. दोन्ही व्हेसल्समध्ये एकदम ब्लॉकेज झाले, अशा प्रमाणात तो उद्भवतो. त्याची जी मेन कारणं आहेत त्याच्यामध्ये जेनेटिक्स तर आहेच, पण आपली जीवनशैली जी आहे त्याच्यामध्ये डाएटमध्ये आपली डाएट ही कार्बोहायड्रेट बेस्ड डाएट आहे. बरोबर आहे. मॅक्सिमम आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण 70 ते 80% असतं. खरं आहे. दुसरं, आपण अनुवंशिकतेमुळे आपली हाईट कमी असल्यामुळे आणि थोडं अँड्रॉइड ओबेसिटी असल्यामुळे आपल्याला रिस्क फॅक्टर्स आहेत. त्यामुळे हे 10-20 वर्ष अर्ली पाहायला मिळते आजकाल. म्हणजे पूर्वी आपल्याकडे म्हणतात की पूर्वी जे कष्ट करण्याची लोकांना सवय होती, आत्ताच्या सगळ्या ह्या जीवनशैली बदलल्यामुळे रेग्युलर फिजिकल एक्झरसाईज होत नाही, त्याचा पण काही परिणाम आहे का? हो, ह्या तिन्ही गोष्टी हँड इन हँड जातात. म्हणजे आम्ही काही फॅक्टर अशी म्हणतो की जी आपण बदलू शकत नाही, म्हणजे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. म्हणजे वाढत चाललेलं वय किंवा आपली जी फॅमिली असते, हिस्ट्री असते, घरामध्ये आई वडील, भाऊ बहीण, मामा काका यांना कुणाला जर हार्ट अटॅक असेल तर ही सगळी नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहेत. ह्याच्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक होऊ शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त काही मॉडिफायबल म्हणजे आपण ज्याचा बदल करू शकतो.
आपल्या भागामध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन हा फार मोठा रिस्क फॅक्टर आहे. आजकाल 11वी-12वीच्या मुलांपासून ह्याची ॲडिक्शन चालू झालेली असतात. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुगरचं आहे. म्हणजे वाढलेलं स्थूलपणा आणि व्यायामाचा अभाव आणि आहार जे आपण आजकाल घेतो त्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थ आणि फ्राईड गोष्टींचं प्रमाण जास्त असल्यामुळे ह्याच्यामध्ये डायबिटीज आणि प्री डायबेटिक पॉप्युलेशन फार वाढले आणि शुगरमुळे आणि स्थूलपणामुळे परत ह्या आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे. तंबाखू सेवनामुळे कॅन्सर होतो हे माहीत होतं, पण त्याचा हृदयरोगावरती परिणाम होतो हे माहीत नव्हतं सर. तंबाखू सेवन आणि टोबॅको हे फार महत्त्वाचं कारण आहे. म्हणजे यंग तरुण वर्गामध्ये जे हार्ट अटॅक येतं त्याच्यामध्ये 70 ते 80% हृदयरोग. आम्ही म्हणतो की जागतिक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय म्हणते की 70 ते 80% हृदयरोग आपण टाळू शकतो तरुण वर्गाचे. अरे वा. त्याच्यामध्ये जे मेन मूळ आहे ते जीवनशैली, शुगर आणि तंबाखूचे जन्य प्रॉडक्ट आहेत. म्हणजे टोबॅको स्मोकिंग आणि सिगरेट स्मोकिंग ह्याच्यामुळे प्रमाण फार जास्त वाढलेलं आहे. सर, आपल्याकडे आता कोरोनाच्या काळामध्ये असं म्हणतात की कोरोनाच्या काळानंतर पोस्ट कोविड हृदयरोगांचं प्रमाण अधिक वाढलं असं म्हणतायत. काय त्याच्यात वस्तुस्थिती? ॲक्च्युली कोरोना आणि हृदयरोग हा फार मोठा विषय आहे. आम्ही पण आता हे सगळं शिकत आहे. मागच्या 2 वर्षाच्या अनुभवामध्ये मेडिकल सायन्समध्ये बरंच ह्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचं आणि बरंच अभ्यास झालेला आहे. पहिला विषय असा आहे की हार्टच्या पेशंटला कोरोना होऊ शकतो का? तर हार्टच्या पेशंटला कोरोना होण्याची रिस्क ही जनरल पॉप्युलेशनसारखीच आहे. परंतु ज्यावेळेस हृदयरोगाच्या पेशंटला कोरोनाचा आजार होतो त्यावेळेस त्याच्यामध्ये त्याचे कॉम्प्लिकेशन होण्याचे, त्याला त्रास होण्याचे, त्याला ॲडमिट करावं लागण्याचे, धाप लागण्याचे चान्सेस जास्त असतात. हा कॉम्प्लिकेशन रेट हार्ट, डायबिटिक, BP पेशंटमध्ये जास्त आहे. हा पहिला विषय झाला. दुसरा असा आहे की कोरोनामुळं हार्टला डॅमेज होतो का? तर ज्या पेशंटला हार्टचा कुठलाच आजार नाही, अच्छा, त्या पेशंटला जेव्हा कोरोनाचं निमोनिया होतो त्यावेळेस त्या 5-7 दिवसामध्ये त्याच्या हृदयामध्ये कोरोना व्हायरसमुळं आणि बॉडीचं जे इम्युन रिस्पॉन्स असतं ह्या 2 गोष्टीमुळं हार्टला डॅमेज होऊन जातो. हा दुसरा विषय. हे दोन्ही विषय व्यवस्थित आपल्याकडे तिन्ही वेवमध्ये व्यवस्थित ट्रीट झाले. पण तिसरा जो सगळ्यात महत्त्वाचा विषय सध्या जगभर फेस केला जातो तो म्हणजे कोरोनामधून रिकवर झालेले, कोरोनामधून दुरुस्त झालेली जी रुग्ण आहेत, ज्यांना कधी ॲडमिट करायची गरज पडली नाही, धाप लागली नाही, ज्यांचं ऑक्सिजन नॉर्मल होतं, ह्या रुग्णांना पुढच्या 6 आठवडे ते 1 वर्षामध्ये शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ब्लड क्लॉट्स बनतात, रक्ताच्या गाठी बनतात. म्हणजे ह्याच्यामध्ये मेंदूमध्ये झाले तर आपण त्याला पॅरालिसिस किंवा लकवा म्हणतो. ती प्रक्रिया हार्टमध्ये घडली की हार्ट अटॅक म्हणतो. आणि तीच प्रक्रिया पायामध्ये घडली किंवा फुफ्फुसामध्ये घडली तर आम्ही त्याला डीप वेन थ्रोम्बोसिस किंवा पल्मोनरी एम्बोलिझम म्हणतो. हा इन्सिडन्स फार जास्त पाहायला मिळते. म्हणजे आम्ही 15-16 वर्षाची मुलं पाहतोय की ज्यांना पोस्ट कोविड 3 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यामध्ये ब्लड क्लॉट पाठवण्यात आले. ह्याच्यावरती एक फार चांगलं स्टडी झालं भारतामध्ये. म्हणजे जयदेवामध्ये डॉक्टर मंजुनाथांनी मागच्या वर्षी एक स्टडी पब्लिश केलं. शॉर्ट स्केलवरच होतं, पण एक 40 ते 45 पेशंटमध्ये त्यांनी स्टडी केलं. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या पेशंटला हृदयरोगाचा कुठलाच आजार नव्हता पण त्यांनी कोरोनामधून तो रिकवर झाला आहे, अशा पेशंटमध्ये 50 ते 60% चान्स आहे हार्ट अटॅक आणि पॅरालिसिस होण्याचं जनरल पॉप्युलेशनपेक्षा. आणि आत्ता 2022मध्ये एक फार मोठ्या प्रमाणाचं स्टडी आलं. त्याच्यामध्ये असं आम्ही म्हणतो आहे की पुढील 1 वर्ष कोरोनातून रिकवर झाल्यानंतर 365 दिवस 1 वर्षामध्ये जवळपास 4% लोकांना ह्याच्यामधलं काहीतरी घडणार आहे. अरे बापरे, हा फार मोठा डाटा आहे. 4% म्हणजे सध्या जी पॉप्युलेशन एक्सपोज्ड आहे पोस्ट कोविडमध्ये त्याचा जर तुम्ही नंबर पाहिलं तर हा इन्सिडन्स फार जास्त आहे. आणि आम्ही जे 2021मध्ये अनुभवलं होतं की पहिल्या आणि दुसऱ्या कोरोनाच्या वेवमध्ये, त्या वेवनंतर एक 4 ते 6 आठवड्यामध्ये ना हार्ट अटॅक आणि पॅरालिसिस आणि हे ब्लड क्लॉट जे बनणारे पेशंट आहे ना, हे पेशंटचं प्रमाण फार जास्त वाढले. आणि आत्ता तुम्ही जसं म्हणलात ना ह्याच्यामध्ये एज ग्रुप बार राहिलं नाही. बरोबर. म्हणजे आम्ही 17-15 वर्षाची मुलंसुद्धा अशी पाहतो की त्यांना असे ब्लड क्लॉट होतात.
सर आता आम्हाला हे सांगा की तुम्ही म्हटलं तर आता सर्व वयोगटामध्ये हा प्रॉब्लेम आहे, रिस्क फॅक्टर मोठा आहे, तर या परिस्थितीमध्ये लोकांनी नेमकं काय करायला पाहिजे? प्रिव्हेंटिव्ह म्हणून काय करावं? आत्ता काही करता येतं का आपल्या हातात नाही काही? नाही, ह्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा तर ह्याची काही लक्षणं जी आहेत, जी आम्ही वॉर्निंग सायन्स म्हणतो, अच्छा, ती जाणून घेणं फार गरजेचं असतं. म्हणजे आपल्याला जसं आपण एक समजा रोज आपण 1-2 किलोमीटर चालतो किंवा 1-2 मजले चढतो, ती ॲक्टिव्हिटी जी आपण रोज करतो तीच ॲक्टिव्हिटी करताना जर आपल्याला छातीमध्ये किंवा पाठीमध्ये जडपणा, जसं दगड ठेवल्यासारखं वाटणं, वजन ठेवल्यासारखं, किंवा हातामध्ये खास करून डाव्या हातामध्ये ह्या बाजूला जर जडपणा वाटायला लागला, किंवा बसल्या जागी आपण काहीच करत नसताना आपल्याला अचानकच धडधड होऊन, जसं आपण पळत गेल्यानंतर हृदयाचे ठोके जाणवतात, असे ठोके जाणवायला लागले, किंवा आपल्याला घाम आलं, किंवा जे वयोवृद्ध पेशंट असतात 60-65च्या वरचे, त्यांना कधीकधी गरजेपेक्षा जास्त थकवा जाणवतो. थकवा किंवा डोळ्याला अंधारी किंवा चक्कर असं उद्भव म्हणतात ते. ही सगळी लक्षणं आहेत ज्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे जी ॲक्टिव्हिटी आपण आधी करत होतो पण आता ती करताना आपल्याला ह्याच्यापैकी काही त्रास जाणवते, किंवा ही सगळी लक्षणं आपल्याला काहीच न करता बसल्या जागी जाणवत आहेत, तर हे रेड फ्लॅग सायन्स आहेत. बरोबर. ह्यावेळेस जवळच्या जवळ जे कुठे फिजिशियन उपलब्ध आहेत त्यांच्याकडे जाऊन, डॉक्टरांकडे जाऊन आपण कन्सल्ट करून काही बेसिक चाचण्या, म्हणजे ब्लड प्रेशर, ऑक्सिजनची मात्रा, ECG आणि काही रक्ताच्या 1-2 तपासण्या, शुगर, कोलेस्ट्रॉल, हे करून बघणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला ह्या आजाराचं लवकर निदान होईल. सर आता आम्हाला एक शेवटचा प्रश्न की आता ह्या सगळ्या म्हणजे आजारावरती लातूरमध्ये उपचार किती म्हणजे अवेलेबल आहेत आणि कुठल्या कारणासाठी मुंबई पुण्याला जावं लागतं? हृदयरोगावरती ऑलमोस्ट सगळ्याच प्रकारचे उपचार आता लातूरमध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे एमर्जन्सीमध्ये ह्या पेशंटला जेव्हा अशी लक्षणं जाणवतात आणि आम्ही म्हणतो की तुम्हाला हार्ट अटॅक आलं आहे, त्यावेळेस त्याला इमर्जन्सीमध्ये काही ब्लड थिनर्स म्हणजे रक्त पातळ होण्याची औषधं द्यावी लागतात आपल्याला. ती जनरली आपण ICUमध्ये देतो. आणि काही बेसिक वर्कअप केल्यानंतर, म्हणजे हृदयाची कार्यक्षमता किती आहे, बरोबर, आणि त्याचे ब्लड प्रेशर किती आहे, हे सगळं बघितल्यानंतर आणि काही रक्ताच्या चाचण्या केल्यानंतर आम्ही त्याचं अँजिओग्राफी करून बघतो. बरोबर. अँजिओग्राफीमध्ये जे 2 मेन विषय असतात ते असतात ब्लॉकेज किती आहेत आणि रक्ताची गाठ किती आहे, ब्लड क्लॉट. ह्या 2 गोष्टी आपल्याला त्याचं निदान होतं आणि मग त्यानुसार आपण पेशंटला मेडिकल मॅनेजमेंट म्हणजे औषध गोळ्यावर चालवणे किंवा अँजिओप्लास्टी, जेव्हा एखादा दुसरं ब्लॉक असतं 90-100% तेव्हा अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला देतो. आणि तिसरं म्हणजे ज्यावेळेस ब्लॉकेज 2 किंवा 3 नसामध्ये असतात अशा वेळेस त्यांना आपण ओपन हार्ट सर्जरी, बायपास सर्जरी, ह्या 3 सुविधा सध्या लातूरमध्ये उपलब्ध आहेत. अच्छा. म्हणजे ह्याच्यापेक्षा जे ॲडव्हान्स सध्या आम्ही सगळ्यात जास्त जे रिसेंट तंत्रज्ञान म्हणतो म्हणजे एंड स्टेज हार्ट डिसीज, म्हणजे हे सगळे उपचार करून जेव्हा हार्ट फारच वीक होतं अशा वेळेस आजकाल हार्ट ट्रान्सप्लांट करायचं सुद्धा आम्ही रिकमेंड करतो. आमच्याकडे लातूरमध्ये एक मुलगी आहे जिचं हार्ट ट्रान्सप्लांट दिल्लीहून आम्ही करून घेतलं होतं. तर ही जी प्रक्रिया आहे ही आपल्या लातूरमध्ये उपलब्ध नाही, पण बाकी सगळ्या गोष्टी सध्या लातूरमध्ये उपलब्ध आहेत आणि रुटीनली पेशंट ह्या सगळ्याचा फायदा घेतात. धन्यवाद सर, आपण वेळ दिलात. मनपूर्वक आभार. धन्यवाद.